उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतल्याचं समोर आलंय। त्यांच्यासोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडेही हजर होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपत्नीक गजा मारण्याची भेट घेतल्याचं समोर आलंय। त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे। या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशी तालुक्यातील एक छोट्या गावात जन्मलेला तरुण आहे। पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारीकडे वळाला। त्यानंतर आतापर्यंत त्याची गुन्हेगारी सुरूच आहे। पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यांच्यातील वर्चस्वाचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला होता। त्यानंतर अमोल भरे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली। तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता। तो आता मारणे टोळीचा म्होरक्या असून आजवर या टोळीवर 23हून अधिक गुन्हे दाखल आहेत, तर गजा मारणेवर 6 पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत। मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे। पार्थ पवारांनी अशा गुन्हेगाराची भेट घेणं यामुळे चर्चांना उधाण आलंय। त्याची पत्नी माजी नगरसेविका असून निवडणुकीच्या तोंडावर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।